तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 याच्यामध्ये आपलं प्रकरण क्रमांक 5 आहे चौकोन. तर त्या चौकोन प्रकरणातला सराव संच 5.4 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण 5.1, 5.2 आणि 5.3 हे तिन्ही सराव संच बघितले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करूया, चौकोन प्रकरणातील सराव संच 5.4 बघूया. आधीचे सराव संच जर बघायचे असतील तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर 9वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 5 चौकोन सराव संच 5.4. तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आपल्याला एक चौकोन दिलेला आहे आय जे के एल, की ज्याच्यामध्ये आय जे समांतर आहे के एल ला. कोण आय दिलेला आहे 108 अंश, कोण के आहे 53 अंश. जे आणि एल यांची माप शोधून काढायचे. तर उत्तरामध्ये काय करायचं, तर हे पहिल्यांदा लिहूया. चौकोन जे दिलेलं आहे ते आय जे के एल मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, चौकोन आय जे के मध्ये, तर आय जे समांतर आहे. आय जे कोणाला समांतर आहे, बाजू आय जे समांतर के एल हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे समजा तो असा चौकोन आहे, एकच त्याच्यामध्ये बाजू समांतर आहे, म्हणजे तो काय असणार आहे, समलंब चौकोन असणार आहे आय जे के एल. ह्या समोरासमोरच्या बाजू म्हणजे कुठल्या कुठल्या, तर आय जे आणि के एल ह्या एकमेकाला काय आहेत, समांतर आहे. मग हे समांतर जर असतील तर समजा आपण याच्यामध्ये आय एल त्यातले दिलेल्या कोणांची मापं घेऊया. आय किती दिलेला, 108 अंश दिलाय. के दिलेला आहे 53 अंश. तर आपल्याला पहिल्यांदा काय शोधायचं आहे, हा एल जे किती येतं आणि त्यानंतर एल किती येतं. तर हे शोधत असताना आपण सुरुवात कशी करूया, हे म्हणजे उत्तरामध्ये लिहिलं चौकोन आय जे के एल मध्ये आय जे समांतर के एल. तर पहिल्यांदा जे शोधायचं आहे. समजा जे के ही छेदिका घेतल्यास, कुठली छेदिका घ्यायची, जे के ही छेदिका घेतल्यास, तर आता इथं थोडस समजून घ्या की इथे आय जे हा समांतर आहे कुणाला, एल के ला किंवा के एल ला समांतर आहे. आणि समजा आपण जे के एल एल इथे आहे, जस्ट मिनिट, आहे तो एल आहे. ओके, तर समजा आपण जे के ही छेदिका घेतली, जे के ही काय घेतली, छेदिका घेतली, तर जे आणि के हे कसले कोण झाले, दोन समांतर रेषांमधले आतले कोण झाले, म्हणजे आंतरकोण झाले. आणि रेषा समांतर असतील तर आंतरकोण कसे असतात, पूरक असतात. म्हणजे त्यांची बेरीज किती असणार आहे, 180. याचा अर्थ काय, तर जे आणि के यांची जी बेरीज आहे, कोण जे अधिक कोण के यांची बेरीज किती येणार, 180 अंश येणार. ओके, मग आता जे आणि के जर 180 असतील तर त्यातली जे ची किंमत आपल्याला शोधायची आहे. तर जे आहे तसं लिहूया. आणि के ची किंमत किती दिलेली आहे, 53 अंश. तर के ची किंमत ठेवूया 53 अंश, ही ठेवली बरोबर 180 अंश. आता जर का आपल्याला जे पाहिजे असेल तर जे बरोबर हा अधिक 53 इकडे येऊन काय होईल, वजा होईल. म्हणजे 180 मधून किती करणार, 53 वजा करणार. तर जे बरोबर किती येणार आहे, 180 मधून 53 वजा केल्यानंतर इथे 10तून 3 गेले 7 राहणार, परत 7 मधून 5 गेले 2 राहणार, आणि हे 1. म्हणजे जे ची किंमत किती येणार, 127 अंश. हा आपल्याला कोण जे मिळाला, पहिला भाग मिळाला याच्यात. ओके, आता दुसरा सोडवताना इथे समजा आता छेदिका कुठली घेऊया, ही घेऊया आय एल. ही छेदिका घेतल्यास इथे लिहूया तसं, आय एल ही छेदिका घेतल्यास, ओके, जर आय एल ही छेदिका घेतली तर इथला आय आणि एल हे मागासारखेच काय होतील, अंतर. इथं पण कारण लिहायचं राहिलं आपण. तर हे कसले कोण आहेत, आंतरकोण. रेषा समांतर असतील तर आंतरकोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तसं इथं आय अधिक एल, कोण आय अधिक कोण एल यांची बेरीज सुद्धा किती येणार आहे, 180 येणार. मग आय ची किंमत त्याच्यात किती दिलेली आहे आपल्याला प्रश्नामध्ये, तर 108 अंश. ती इथं ठेवूया. आय बरोबर 108 अंश अधिक कोण एल बरोबर 180. तर अधिक 108 इकडे येऊन काय होणार, वजा होणार. म्हणजे कोण एल बरोबर 180 मधून किती वजा करणार, 108. तर त्याची किंमत किती येणार आहे, कोण एल बरोबर 72 अंश. म्हणजे थोडक्यात जो कोण जे आहे
ओके, जस्ट मिनिट. कोण जे बरोबर किती आला होता तो 127 आणि कोण यल ची किंमत किती आलेली आहे 72 अंश. तर ही दोन त्याची उत्तरं लिहायची. ओके, तर आता त्याच्यातला दुसरा प्रश्न बघूया. चौकोन ABCD मध्ये बाजू BC समांतर AD आणि बाजू AB आणि DC एकरूप आहे. जर A बरोबर 72 अंश आहे तर कोण B आणि कोण D यांची मापं किती येतात ते शोधायचे. आता हे शोधत असताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्याची आकृती काढा. तर कारण प्रश्नामध्ये आपल्याला आकृती दिलेली नाही, तर तो समलंब चौकोन आहे, कारण त्याच्यातली एकच बाजू फक्त समांतर दिली. तर इथे मी असे आकृती काढतो ABCD. तर प्रश्नामध्ये काय दिलंय आपल्याला, चौकोन ABCD मध्ये चौकोन ABCD मध्ये कुठली बाजू समांतर आहे, BC समांतर AD. म्हणजे हा BC आणि AD काय आहे, एकमेकाला समांतर आहे, म्हणजे त्या एकमेकाला छेदत नाही. आता त्याच्यात आणखीन एक दिलेलं आहे आपल्याला, AB एकरूप DC. AB ला DC काय आहे, एकरूप आहे. तर हे असल्यानंतर इथे आधी हे वापरूया आपण, BC समांतर, BC कोणाला समांतर आहे, AD ला. BC समांतर AD. ओके, जस्ट अ मिनिट. BC समांतर AD. आता समजा आपल्याला पहिल्यांदा B शोधायचा आहे. तर समजा AB ही जर छेदिका घेतली, AB छेदिका घेतल्यास, छेदिका म्हणजे त्या दोन समांतर रेषांना छेदणारी एक तिसरी रेषा छेदिक. तर B आणि A हे कसले कोण झाले, अंतर कोण झाले. म्हणजे कोण A अधिक कोण B बरोबर 180 अंश. रेषा समांतर असेल तर अंतर कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश. मग त्यातला A किती दिलेला आहे आपल्याला, A दिलेला आहे 72 अंश. तर त्याची किंमत ठेवूया, A बरोबर 72 अंश अधिक B आपल्याला शोधायचा आहे बरोबर 180. आता हा अधिक 72 180 कडे येऊन काय होईल, वजा होईल. म्हणजे कोण B बरोबर 180 वजा 72 केला तर कोण B बरोबर किती येणार आहे, 108 अंश. म्हणजे प्रश्नातला आपला पहिला भाग पूर्ण झाला. पहिला भाग काय केला आपण, कोण B जो आहे तो शोधलेला. आता कोण D जर शोधायचा असेल तर जरा आकृती मी परत काढतो, तुम्ही काही परत काढायची गरज नाही, समजण्यासाठी मी परत एकदा काढतो. नवीन आकृतीमध्ये आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी घेता येतील. ABCD याच्यामध्ये दोन असे लंब काढूया. तुम्ही आहेत त्या आकृतीमध्ये काढले तरी चालतील. तर समजा इथे P आहे आणि इथे Q आहे. तर असं लिहूया आपण, BP लंब AC सॉरी AD वर लंब टाकला आणि CQ लंब AD. तर दोघं पण AD वर काय टाकलेत, लंब टाकलेत, म्हणजे 90 अंश. इकडे सुद्धा 90 अंशच असणार आहेत ते. आणि हे दोन एकरूप आहेत, हे आपल्याला ऑलरेडी प्रश्नामध्ये दिलेलं आहे. तर हे दोन त्रिकोण घ्यायचे, म्हणजे कुठले त्रिकोण घ्यायचे, म्हणून त्रिकोण APB, ओके, APB व त्रिकोण, पहिलं काय केलं आपण, APB हा पहिला त्रिकोण आणि दुसरं याच्यामध्ये दुसरा त्रिकोण घ्यायचा, हा घेताना हा कसा घेतला, APB, ओके, आणि हा घ्यायचा DQC. हे दोन त्रिकोण घ्यायचे. आता या दोन त्रिकोणांमध्ये इथला कोण P, हा जो कोण P आहे, आणि इकडचा कोण आहे Q, इकडं, हे दोघं पण 90 अंश आहेत. म्हणजे कोण P बरोबर कोण Q 90 अंश. तर आपण रचना केलेली आहे, ती वरती लंब केले ना, रचना प्रत्येकी किती आहे, 90 अंश दोघं पण. म्हणजे 90 अंश म्हणजे काय झालं, काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या समोरची बाजू, आता प्रश्नामध्ये बघा, काटकोन त्रिकोणामध्ये 90 अंशाच्या समोरची बाजू म्हणजे काय, कर्ण. तर AB एकरूप CD हे आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे. ओके, AB एकरूप CD असं रेख AB एकरूप रेख CD. तर हे प्रश्नात दिलेलं आहे, त्यामुळे काय म्हणायचं, पक्ष. तर AB ला एकरूप कोण दिलेला आहे, CD कर्ण आला. आणि समजा दोन समांतर रेषा आहेत, म्हणजे कोण समांतर आहेत, BC ला समांतर कोण आहे, AD. त्याच्यामध्ये आपण हे लंब घेतले, ओके, कुठले, BP आणि CQ. तर रेख BP एकरूप रेख CQ. त्याला कारण काय लिहायचं, समांतर रेषांमधील काढलेले लंब
एकरूप असतात. एकरूप असतात. जर दोन समांतर रेषा तुम्ही काढल्या म्हणजे बीसी ला समांतर कोण आहे, ईडी आहे, आणि त्याच्यामध्ये हे जर दोन लंब काढले तर दोन समांतर रेषांच्या मध्ये काढलेले लंब काय असतात, एकरूप असतात. म्हणजे हे दोन्ही, हे काय झालं, इथं कर्ण पण लिहू शकता तुम्ही, रेखच्या ऐवजी कर्ण. ही रेख म्हणजे बाजू आहे, इथं बाजू सुद्धा लिहू शकता. दोन्हीपैकी कुठलाही शब्द चालेल. म्हणजे कर्ण आणि बाजू आपण काय दाखवलं, ह्या दोन त्रिकोणांमध्ये कुठली कसोटी वापरायची, कर्णभुजा कसोटी. तर मैथे लिहूया आपण, त्रिकोण ज्या ह्याने आलेला आहे तो एपीबी एकरूप त्रिकोण DQC. तर कुठली कसोटी म्हणणार, कर्णभुजा कसोटी. फक्त एकदा बघा कर्णभुजा कसोटीनुसार की याच्यामध्ये आपण जे बाजू घेतलेल्या होत्या, AB ला CD घेतलेला आपण वरती, BP ला QC आणि कोण P ला, जे बाजू काय आहेत त्या, तर त्याला त्या अशा एकाच एक संगतीनुसार आपण घेतलेल्या आहेत. कर्णभुजा कसोटीनुसार हे काय केले, आपण दोन त्रिकोण एकरूप दाखवले. आता हे जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर आपण काय केलं, हा पहिला त्रिकोण EPB आणि दुसरा त्रिकोण DQC हे दोघं एकमेकाला काय दाखवले, एकरूप दाखवले. कुठल्या कसोटीनुसार, कर्णभुजा कसोटीनुसार. आता ते घेतल्यानंतर इथला कोण E म्हणजे BAP संगत कोण घेऊया, BA आणि मग P घेतला, एकरूप येणार. इकडचा कोण येणार, कोण मग CDQ. याला आपण कसले कोण म्हणतो, संगत कोण. एकरूप त्रिकोणांचे संगत कोण, थोडक्यात लिहूया संगत कोण. म्हणजे त्रिकोण एकरूप असतील तर त्याचे हे संगत कोण एकरूप असणार. मग BAP म्हणजेच आपण काय लिहू शकतो, BAD असं लिहू शकतो त्याला. म्हणजे कोण BAD हा समान येणार आहे कोणाला, CDA हे एकरूप येणार. एकरूप म्हणजे समान येणार. मग आता मगाशी आपण A कोण शोधला होता, A कोणाची किंमत किती आली होती आपली, तर कोण किंवा कोण A किती दिलेला आहे आपल्याला प्रश्नामध्ये दिलाय 72 अंश. म्हणून हा CDA कुठला कोण, कोण CDA बरोबर 72 अंश असणार आहे. कारण कोण BAD म्हणजेच कोण A किती दिलेला आहे, 72 अंश. म्हणजे CDA पण किती असणार, 72 अंश. मग CDA म्हणण्याऐवजी फक्त काय म्हणूया आपण, कोण D म्हणूया. कोण D किती आहे, 72 अंश. CDA 3 अक्षरात नाव झालं, CDA म्हणजेच काय D. आणि दुसरा भाग कोण D चा आपण काय केलं, माप शोधलं. म्हणजे दुसऱ्यामध्ये काय केलं, दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवले. आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आकृतीमधील चौकोन ABCD मध्ये BC ही बाजू AD पेक्षा मोठी आहे, BC समांतर AD आहे, BA एकरूप CD दिलाय. तर हे जे दोन कोण आहेत, कोण ABC हा एकरूप दाखवायचा आहे कोण DCB ला. ते दाखवत असताना आपण सुरुवातीला काय करणार, इथे मगासारखंच आपण इथे लंब घेणार E, इकडे सुद्धा लंब टाकूया दुसरा Q. तर इथून सुरुवात करूया. उत्तरामध्ये काय करणार सुरुवात, तर रेख BP लंब AD वर लंब टाका आणि दुसरा रेख CQ हा सुद्धा काय टाकायचा, लंब टाकायचा. म्हणजे दोन्ही काय केले आपण इथे 90 अंश लंब टाकले, CQ लंब AD. दोघं पण काय करायचे, AD ला लंब टाकायचे. तर हे लंब टाकल्यानंतर इथे दोन त्रिकोण तयार होतात. त्या दोन त्रिकोणांमध्ये आपण बघूया, त्रिकोण BPA व इकडचा त्रिकोण घेऊया CQD मध्ये. या दोन त्रिकोणांमध्ये इकडचा कोण P आणि Q दोघं पण किती अंश आहेत, 90 अंश आहेत. म्हणजे कोण P बरोबर कोण Q 90 अंश. दोघं पण 90 अंश आहेत. हे आपण लंब टाकलाय म्हणजे रचना केली आहे आपण. त्याच्यानंतर लंब टाकल्यामुळे इथे आणि इथं 90 अंशाला. आता हे आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे, म्हणजे कुठला, आता लिहिताना इथे आपण कर्ण लिहूया, कारण 90 अंशाच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण. AB ला एकरूप कोण दिलेला आहे, CD. कर्ण BA इथं दिलाय बघा बाजू, म्हणजे तिथे कर्ण घेऊया आपण, AB एकरूप कर्ण CD. तर हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलंय, त्यामुळे काय म्हणायचं, पक्ष कर्ण आणि त्याच्यानंतर बाजू मग सारखंच. कारण BP ला एकरूप कोण येणार, CQ. BP रेख म्हणा किंवा बाजू म्हणा, रेख BP एकरूप रेख, BP एकरूप रेख
सी क्यू. तर त्याला कारण काय लिहायचं? कारण लिहिताना असं लिहा, समांतर रेषांमधील लंब एकरूप असतात. ओके, समांतर रेषांमधील लंब एकरूप असतात म्हणजे दोन रेषा समांतर असतील, जसं की बीसी आणि एडी काय आहेत? समांतर. तर त्यांच्यामधले लंब काय असणार आहेत? एकरूप असणार आहेत. कधी लक्षात ठेवा, दोन रेषा समांतर असतील आणि त्याच्यात लंब काढले तर त्याच्यामध्ये येणारे जे लंब आहेत ते एकमेकाला काय असतात? एकरूप असतात. मग त्यानुसार, त्या कसोटीनुसार किंवा त्याचा उपयोग केला. आता कुठली कसोटी वापरणार इथं आपण? म्हणून त्रिकोण बीपीए एकरूप त्रिकोण CQD. कुठल्या कसोटीनुसार म्हणणार? कर्णभुजा कसोटी. म्हणजे आधीच्या प्रश्नामधलाच भाग आहे, त्यासारखंच केलेलं आहे. कर्णभुजा कसोटी. जे प्रश्न 2 मध्ये केलं तेच इथं केलेलं आहे. थोडासाच फरक असणार आहे. आता संगत कोण घेऊया? समजा मी इकडचा काय घेतला? कोण ए घेतला. ओके, तर इकडचा कोण येणार? डी येणार. मग त्याची नावं घेऊया. PAD. इकडचा कोण घेतला तर इकडचा कोण येणार? CDQ. ओके, याला म्हणायचं संगत कोण. एकरूप त्रिकोणांचे संगत कोण काय असतात? एकरूप असतात. म्हणजे थोडक्यात संगत कोण एकरूप आले म्हणजे कुणाला कोण एकरूप दाखवणार आपण? ए ला कोण एकरूप दाखवणार? डी. म्हणजे कोण ए एकरूप कोण येणार? कोण डी. तर याला एकरूप किंवा समान म्हणा, चालेल. याला नंबर 1 द्यायचे. आता याच्यात आपल्याला प्रश्नामध्ये जर आकृती परत इथे काढतो मी, ABCD जी आहे ती, हा इथे काढला आपण चौकोन ABCD. तर याच्यामध्ये ABCD मध्ये BC ला समांतर कोण आहे? प्रश्नात बघा कोणाला कोण समांतर दिलं? BC ला समांतर AD आहे. BC ला समांतर कोण आहे? AD. हे आपल्याला प्रश्नात ऑलरेडी दिलेलं आहे. तर BC समांतर AD प्रश्नामध्ये दिलं असेल तर काय म्हणणार? पक्ष. मग आता इथे बघा कोण B आणि कोण A, किंवा असं लिहूया, कोण A अधिक कोण B बरोबर 180 अंश. याला क्रमांक 2 द्या. आणि दुसरं याच्यात कोण C आणि कोण D, कोण C आणि कोण D हे सुद्धा किती येणार आहेत? 180. याला क्रमांक किती देणार? 3. आता दोघांची सुद्धा बेरीज 180 आहे म्हणजे असं लिहूया 2 व 3 वरून. तर 2 व 3 वरून काय लिहिणार तुम्ही? तर कोण A अधिक कोण B हा सुद्धा 180 आहे आणि याची सुद्धा बेरीज किती आहे? 180. कोण C अधिक कोण D. ओके, तर ह्या दोन्हींची सुद्धा बेरीज किती आहे? 180 अंश. म्हणजे दोघं समान आहेत. त्या दोन्हींची बेरीज म्हणजे ह्या डाव्या बाजू काय येणार? समान येणार. आता आपण एक मध्ये काय घेतलं? ए ला एकरूप कोण आहे? डी आहे. तर दोन्हीकडचा ए आणि डी एकरूप म्हणजे समान आहेत. समजा इकडे 30 असेल, इकडे 30 असेल, समीकरणामध्ये दोन्हीकडे समान असतील तर एकमेकाला काय होणार? कॅन्सल होणार आणि फक्त काय राहणार? बी बरोबर सी. त्याला कारण काय लिहायचं लिहिताना? 1 वरून, किंवा कोण ए समान कोण डी 1 वरून असं म्हणा. 1 मध्ये काय म्हटलंय आपण? ए आणि डी समान आहेत. समान असतील तर दोन्हीकडे काय करूया? कट करूया, ते कॅन्सल करूया. म्हणजे बी बरोबर काय आले? सी. आता आपल्याला काय सिद्ध करायचं होतं बघा? कोण ABC एकरूप DCB म्हणजेच बी ला काय दाखवायचं होता? सी. फक्त 3 अक्षरात त्याचं नाव लिहूया. म्हणजे कोण ABC एकरूप म्हणून कोण ABC. फक्त या बी चं नाव 3 अक्षरात लिहिलं आपण. ABC एकरूप कोण. कसं म्हटलेलं तिथं? सी च्या ऐवजी फक्त काय म्हटलं? 3 अक्षरात DCB. तोच कोण आहे? फक्त 3 अक्षरात नाव आहे त्याचं, DCB. ओके, तर हे आपण काय केलं? याच्यात सिद्ध केलं. त्या स्टेप्स महत्वाच्या आहेत, त्या तिथे नोट करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं काय करायचं ते. तर इथे आपला सराव संच जो आहे 5.4 तो इथं पूर्ण होतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण जो 5.5 आहे तो व्हिडिओ बघणार आहोत. तो झाला की त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिसेल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके, थँक्यू.